हलमामधून आरक्षण मिळावं, आमच्या गोष्टी ही जात आहे असं म्हणत जे आहे आंदोलक जे आहे या ठिकाणी पोहोचलेला आहे। नाईक तलावावरचा सध्या आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं जे आहे आक्रमक झालेले आहे, बॅरिकेडिंग जे आहे ते करण्यात आलेलं आहे। त्यामुळे मोठ्या संख्येनं जे आहे सगळे आंदोलक जे आहे ते पोलिसांनी लावलेले जे बॅरिकेडिंग आहे ते थांबवण्यासाठी किंवा थोपवण्यासाठी गर्दी करून एकत्र आलेले आहे। मोठ्या संख्येनं जे आहे ते आंदोलक जे आहे ते हे करताना पाहायला मिळते आहे। पोलिसांसोबत संघर्ष जो आहे तो सुरू आहे। आक्रमक जे आहे पवित्रा जो आहे त्यांनी घेतलेला आहे आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। पोलीस त्यांना मागे थोपवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। पोलिसांसोबतचा संघर्ष आपल्याला व्हिज्युअलमध्ये पाहायला मिळतो आहे। प्रचंड असा आक्रमक जे आहे आंदोलक झालेले आहे आणि त्यामुळे जे आहे पोलीस त्यांना मागे थोपवण्यासाठी प्रयत्न करते आहेत। दृश्यांमध्ये पाहू शकतो आपण कशा पद्धतीनं जे आहे आंदोलक जे आहे घोषणाबाजी करते आहे। हलबा समाजातून आम्हाला आरक्षण द्यावं, प्रमाणपत्र द्यावं, जातीचे प्रमाणपत्र द्यावं अशी त्यांची मागणी आहे। मोठ्या संख्येनं जे आहे आंदोलक या ठिकाणी, मात्र पोलिसांनी खबरदारी म्हणून अगोदर जे मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावून ठेवला, त्यामुळे कुठेतरी पोलीस यांना थांबवण्यात यशस्वी आहे। मात्र जलसमाधी घेतल्यास काय होईल ते आता पाहावं लागणार आहे। आंदोलक आक्रमक झाले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।